नदी नाल्यांसह धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे। नदीची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी वैनगंगा नदीवरती बनवण्यात आलेला धापेवाडा बॅरेजचे 7 दरवाजे सुरू करण्यात आले आहेत आणि त्यातून 34,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। तर पुजारीटोला धरणाचेही 8 दरवाजे उघडण्यात आले आहेत। सततच्या पावसामुळे सध्या नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत आणि नदीकाठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। भारतीय हवामान विभागाच्या वतीने गोंदिया जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला होता। हवामान विभागाचा हा अंदाज खरा ठरला असून गोंदिया जिल्ह्यामध्ये रात्रीपासूनच पावसाचा जोर वाढलेला आहे। रात्रभर सर्वत्र पाऊस बरसल्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील जे नदी नाले आहेत आणि मोठी धरणे आहेत त्यांच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झालेली आहे। मी सध्या गोंदिया जिल्ह्यातील बोदलकसा जलाशय परिसरामध्ये आपण बघू शकता। यात बोदलकसा जलाशयाच्या पाणी पातळीत देखील प्रचंड वाढ झालेली आहे। एकंदरीत गोंदिया जिल्ह्याच्या संपूर्ण धरणांचा जर विचार केला तर पुजारीटोला धरणाचे 8 दरवाजे उघडण्यात आले आहेत। कालेसर धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आले आहेत आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग आहे। तर दुसरीकडे जर आपण बघितलं तर वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या धापेवाडा बॅरेज मधून 7 दरवाजे त्याचे सुरू करण्यात आले असून त्याच्यामधून जवळपास 34,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। एकंदरीत गोंदिया जिल्ह्याची संपूर्ण परिस्थिती बघितली तर सर्वत्रच हा पाऊस पडलेला आहे। सध्या कुठेही पूर परिस्थिती निर्माण झालेली नाही, मात्र नदी नाले आणि धरणांच्या पाणी पातळीमध्ये प्रचंड वाढ झाली असून नदीकाठावरील जे गावं आहेत त्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा गोंदिया जिल्हा प्रशासनाच्या वतीने आणि गोंदिया जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने देण्यात आला आहे। देवेंद्र रहांगडाले, एबीपी माझा, गोंदिया। यानंतर एक छोटासा ब्रेक पाहत रहा एबीपी माझा। वेदर रिपोर्ट प्रेझेंटेड बाय फिनोलेक्स।